आज आम्ही जळगाव येथील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते भुसावळ येथे DRM ऑफिसला माननीय DRM मॅडमला भेटायला आलो, परंतु दुर्दैवाने DRM मॅडम आज बाहेरगावी असल्यामुळे आमची भेट होऊ शकली नाही. परंतु ॲडिशनल DRM सुमन साहेबांची आमची चर्चा झालेली आहे. त्यांना आम्ही लिखित स्वरूपात दिलेलं आहे की धुळे मुंबई ट्रेन क्रमांक 11/012मध्ये 28 तारखेला जे एक हादसा झालेला आहे की एका वृद्ध मुस्लिम व्यक्तीला 10 ते 8 ते 10 युवकांनी मारहाण केलेली आहे. नुसती मारहाण नाही केलेली आहे तर त्यांच्या रॉबरी केलेली आहे. त्यांच्या खिशातून 2800 रुपये काढलेले आहेत. त्यांना ट्रेनमधून फेकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे असतानासुद्धा 1 ऑगस्टला त्यांना अटक झाली आणि अटक झाल्यानंतर फक्त 5 ते 15 मिनिटात त्यांची जामिनावर सुटका झालेली आहे. त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करीत आहोत, कारण की GRP पोलिसांनी वेळीच जर दखल घेतली असती तर गंभीर स्वरूपाचे गुन्हे, ज्याला अटेम्प्ट टू मर्डर आपण म्हणूया, तसेच मॉब लिंचिंग म्हणूया व त्याचप्रमाणे जीव घेण्याचा प्रकार झालेला असताना व रॉबरीचा प्रकार झालेला असताना त्यांनी जे कलम लावलेले आहेत ते अशी कलम होती की त्याच्यात 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षा नसल्याने कोर्टाने त्यांना लागली जामीन दिलेला आहे. आता ॲडिशनल सप्लिमेंटरी पुरवणी जबाबात त्या वृद्ध माणसाने सय्यद अशरफ अली यांनी पूर्ण डिटेल लिहून दिलेलं आहे. त्या हिशोबाने वाढीव कलम सरकारने ठाणा रेल्वे पोलिसांनी त्वरित लावावे व त्या वाढीव कलमानुसार त्या सगळ्या जे 3 मिळून आलेले आहेत बाकीचे जे फरार आहे त्यांच्यावर सक्त कारवाई करावी, यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. आमची मागणी आम्ही दिलेली आहे. त्याचप्रमाणे आम्ही एक मागणीसुद्धा सरकारकडे केलेली आहे, भारतीय रेल्वेला, की या वृद्धाकडे व्हॅलिड तिकीट असल्याने तिकीट काढून तो प्रवास करीत असल्याने संपूर्ण जबाबदारी भारतीय रेल्वेची होती आणि त्यामुळे त्याचा जो अपमान झालेला आहे, मारहाण झालेली आहे, जीवानिशी त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आणण्याचा प्रयत्न केलेला असल्यामुळे भारतीय रेल्वेने त्याला 25 लाख रुपयाची नुकसान भरपाई द्यावी, ही मागणीसुद्धा आम्ही आज भारतीय रेल्वेला DRMच्या माध्यमाने केलेली आहे. निश्चितच आम्हाला विश्वास आहे की भारतीय रेल्वे व GRAPF, कारण की अप्पर पोलीस महासंचालक आदरणीय प्रवीण साळुंखे साहेब हे निश्चितच याच्यावर विचार करून वाढीव कलम लावून त्यांच्यावर सक्त अशी कारवाई करतील, जेणेकरून महाराष्ट्राला काळिमा फासणारी ही जी घटना घडलेली आहे अशी घटना कधीही घडू नये यासाठी निश्चितच कठोर पावले पुणे रेल्वे महाराष्ट्र रेल्वे पोलीस उचलेल या शंका नाही. धन्यवाद.